हाय, स्वागत आहे आपलं एक्सक्लुझिव्ह रिअल इस्टेटचा आजच्या व्हिडिओमध्ये। आज मी तुम्हाला दाखवणार आहे एक 3 BHK चा फ्लॅट जे आहे दादर ईस्टच्या लोकेशन मध्ये। हा एक 3 BHK चा फ्लॅट आहे ज्याचा कार्पेट आहे 975 आणि या फ्लॅट सोबत तुम्हाला एक कार पार्किंग पण मिळणार। ही बिल्डिंग स्थित आहे दादर TTच्या लोकेशन मध्ये। आता मी तुम्हाला संपूर्ण फ्लॅट दाखवणार आहे। हा याचा मेन डोर आहे। जसं तुम्ही घराच्या आत एंट्री केलं तर समोरच्या साइडला तुम्ही बघू शकतात एक खूप मोठी विंडो दिलेली आहे। राइट साइडला दादर TT आहे आणि त्या साइडला माटुंगा 5 गार्डन आहे। हा 3 BHK खूपच स्पेशियस आहे। तुमच्या फॅमिलीसाठी हे खूप आयडियल आहे। इथं या लिव्हिंग रूम मध्ये तुम्ही तुमचा सोफा आणि व्हाईट फर्निचर इथे तुम्ही ठेवू शकतात। तिकडे तुम्ही AC लावू शकतात। आणि आता मी तुम्हाला पुढचा भाग या फ्लॅटचा दाखवणार आहे। या भागातून जर का तुम्ही आले तर लेफ्ट साइडला तुम्ही पाहू शकतात की एक किचन आहे। याच्या दोन्ही बाजूला तुम्ही प्लॅटफॉर्म बघू शकतात आणि इकडे एक विंडो दिलेली आहे सनलाइट आणि व्हेंटिलेशन साठी ती चांगली आहे। आणि या साइडला तुम्ही पाहू शकतात एक छोटासा बेडरूम देण्यात आला आहे। इथे एक खूप मोठी विंडो आहे आणि व्ह्यू तुम्ही जर का बघायला गेलात तर खूप चांगला आहे। या बेडरूम मध्ये अटॅच वॉशरूम नाही। या बिल्डिंगच्या अवतीभोवती खूप शांतता आहे। कुठल्याही प्रकारचं जास्त न्यूसन्स नाही। इथे लेफ्ट साइडला तुम्ही पाहू शकता कॉमन वॉशरूम आहे आणि हे सेकंड बेडरूम आहे। या सेकंड बेडरूम मध्ये तुम्हाला अटॅच वॉशरूम मिळणार। आणि या बेडरूमची तुम्ही साईज बघा, तुम्हाला किती व्हेंटिलेशन किती चांगलं आहे, सनलाइट किती चांगली आहे आणि इकडचा व्ह्यू बघा। हे तुम्हाला दादर TTचा व्ह्यू आणि सिटी व्ह्यू तुम्हाला मिळणार। आता मी तुम्हाला दाखवणार आहे या अपार्टमेंटचा थर्ड बेडरूम। त्या बेडरूमला तुम्ही मास्टर बेडरूम पण म्हणू शकतात। जसं तुम्ही या बेडरूम मध्ये एंटर केलं तर या साइडला एक अटॅच वॉशरूम आहे। ते कुठल्या कारणामुळे ते दार याचं उघडत नाही। आणि इथं तुम्ही बघू शकता हे तुम्हाला वेस्ट व्ह्यू मिळणार। यामध्ये खूप मोठा एक विंडो दिलेला आहे। हे बघा याचा व्ह्यू किती चांगला आहे। वेस्टचा तुम्हाला व्ह्यू मिळणार। त्याच्या पलीकडे बँडावाली सिलिंग आहे। या फ्लॅटची अधिक माहितीसाठी तुम्ही मला फोन करू शकता। एक्सक्लुझिव्ह रिअल इस्टेटचा हा व्हिडिओ बघण्यासाठी तुमचा धन्यवाद।